प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्याला आता माहिती देत होते की सगळे कार्यकर्ते मरीन ड्राईव्हवरून आता भाजप कार्यालयाकडे निघालेले आहेत। घोलप आणि बडगुजर यांचा हातात हात बघायला मिळतोय। कुणाच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होतो हे बघणं महत्त्वाचं आहे, कारण भाजपमध्ये या सगळ्यांचा प्रवेश होतोय आणि भाजपचेच प्रदेशाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष या दोघांना या पक्षप्रवेशाविषयी सकाळी माहिती नव्हती। आता बघूया आपण कार्यालयात गेल्यानंतर बडगुजर आणि घोलप यांचं कोण स्वागत करतं आणि कुणाच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होतो। भाजप कार्यालयामध्ये काही क्षणामध्ये पुढच्या हे दाखल होतील। हे शक्ती प्रदर्शन आहे असं म्हटलं जातंय। बडगुजर यांच्या पाठी किती जनसमुदाय आहे हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे। घोलप आणि बडगुजर यांचे कार्यकर्ते सुद्धा एकत्र जमा झालेले आहेत आणि ते सगळे स्वयंस्फूर्तीनं आमच्या सोबत इथे मुंबईमध्ये आलेत अशी माहिती मिळते। तर काही माजी नगरसेवक सुद्धा आहेत, ते देखील या पक्षप्रवेशात सहभागी होणार आहेत। ते देखील आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। भाजप राष्ट्रीय पक्ष आहे, शिवसेना उभाठानं आमची कदर केली नाही आणि त्यामुळे आम्ही पक्षप्रवेश करतोय अशी माहिती सगळे कार्यकर्ते देताना दिसले। घोलप यांनीही तीच माहिती दिलेली आहे। आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर हे भाजप कार्यालयामध्ये उपस्थित आहेत, त्यांच्याशी बोलूया। तुषार, प्रदेशाध्यक्ष कार्याध्यक्षांना तर पक्षप्रवेशाविषयी माहिती नाहीये, कुणाच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे? पहिलं असेल तर भाजपा कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि गिरीश महाजन मंत्री या दोघांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला सुधाकर बडगुजर यांचा पक्षप्रवेश होताना पाहायला मिळणार आहे। सुधाकर बडगुजर भाजपा पक्ष कार्यालयामध्ये आता दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सुधाकर बडगुजर आपल्याला मोठ्या संख्येने आपल्याला त्यांच्यासोबत सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सुधाकर बडगुजर नाशिक भाजपमध्येच थोडीशी नाराजी होती बडगुजर यांना घेण्यावरून। चला पुढे चला पुढे चला काही पुढे चला 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 पुढे चला। नाही बोलत आहे चल। भाजप कार्यालयाच्या समोर ही फटाक्यांची आतषबाजी। बडगुजर यांचे कार्यकर्ते उत्साही दिसत आहेत, घोलप यांचे कार्यकर्ते उत्साही दिसत आहेत, सगळेजण त्यांच्या सोबत आलेले आहेत। बडगुजर प्रसारमाध्यमांशी बोलतात का हे बघायचं। तुषार रुपनवर यांनी जशी माहिती दिली की कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपच्या कार्यालयामध्ये हा प्रवेश होणार आहे। हजारो शेकडो कार्यकर्ते बडगुजर यांच्या सोबत आणि घोलप यांच्या सोबत आलेले आहेत। ही थेट दृश्य आपण बघतो आहोत मरीन ड्राईव्हवरनं भाजपच्या कार्यालयामध्ये जातानाची ही कार्यकर्ते आणि दोघा नेत्यांची दृश्य। बडगुजर उबाठामध्ये गेलेले होते, पण उबाठाने आम्हाला योग्य तो मान दिला नाही असं त्यांचं म्हणणं आहे। भाजप कार्यालयाच्या जवळ ते पोहोचलेले आहेत। प्रचंड गर्दी कार्यकर्त्यांची। बडगुजर आणि घोलप यांचे हे कार्यकर्ते नाशिकहून मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। मरीन ड्राईव्ह इथं सगळेजण जमले। फक्त 20-22 बसेस घेऊन हे आलेले आहेत, अजून काही लोक यायची आहेत असं ते म्हणाले। हा भाजप कार्यालयाचा एंट्री पॉईंट जिथं ही प्रचंड गर्दी झालेली आहे। बडगुजर आणि घोलप आणि माजी नगरसेवक आहेत यामध्ये काही, आणि हजारो शेकडो कार्यकर्ते। कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण ज्यांना सकाळपर्यंत माहिती नव्हतं की बडगुजर भाजपात प्रवेश करणार आहेत, ते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होतोय अशी माहिती मिळते आहे। पण नाशिक भाजपमधला एक गट नाराज आहे बडगुजर यांना भाजपात घेण्यावरून। आता ती नाराजी कशी दूर केली जाते हेही एक मोठं आव्हान आहे। पण घोलप आणि बडगुजर या दोघांनीही शक्ती प्रदर्शन करत मुंबई गाठलेली आहे। ही थेट दृश्य भाजपच्या कार्यालयातली। सगळे
कार्यकर्ते भाजप कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। पूर्ण कार्यालय भरून गेलेलं आहे। घोलप बडगुजर, अनेक माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते सगळे आज भाजपमध्ये प्रवेश करतील असं कळतंय की मंत्री गिरीश महाजन आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याच उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे। मुंबईच्या भाजपच्या कार्यालयामध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे। काही वेळामध्ये या पक्षप्रवेशाला सुरुवात होईल। सुधाकर बडगुजर यांनी असं स्पष्ट केलंय की आम्हाला उबाटामध्ये मान मिळाला नाही, त्यामुळे आता आम्ही राष्ट्रीय पक्ष भाजपमध्ये प्रवेश करतो आहोत। याच्या व्यतिरिक्त काही माजी नगरसेवक जे पूर्वीपासून शिवसेनेमध्ये होते त्यांनीही अशी भावना व्यक्त केली की आता उबाटा शिवसेनेमध्ये बाळासाहेबांसारखे दिवस उरलेले नाहीत, त्यामुळे आम्ही पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला।